श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील 21व्या अध्यायातील उर्वरित भाग आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधक जीवनामध्ये या तीनही पायऱ्या, तिन्ही मुक्ती कमी अधिक प्रमाणात येत जात राहतात. कारण हा आत्मप्रवास आहे. कमी अधिक चढ उतार, आरोहण पतन व षडरिपूंचा व्यत्यय या गोष्टी तर होतच राहतात. यातूनच तर साधक जीवन तावून सुलाखून व तपपूत होते आणि मगच साधक त्या चौथ्या पायरीवर म्हणजेच वस्तीवर, चौथ्या मुक्तीवर, त्या सायुज्य अयोध्या नगरीमध्ये येऊन पोहोचतो. आणि ही सायुज्य नगरी म्हणजेच आत्मारामाची नगरी होय. आत्मारामाचे राहण्याचे घर होय. हेच ते परेहून परते घर होय. तर आता ही सायुज्य मुक्ती कोणामुळे प्राप्त होणार आहे? तर ते म्हणजे श्री सद्गुरू व त्यांनी दिलेली ओम किंवा सोहम साधना. म्हणून हे सोहम रूप सद्गुरू वशिष्ठा, तुला माझा नमस्कार असो. हे महासद्गुरू, आपण तर प्रत्यक्षात ज्ञानसागर आहात व परमानंद ही तर तुमची केवळ सत्ता आहे. हे सद्गुरू, मी तुम्हाला विनंती करतो की आपण आता या साधकरूपी जीवाचा शिवाशी विवाह आपल्या शुभ हस्ते वेळ न दवडता लावून द्यावा. हीच तर आपली श्रेष्ठ प्रतिष्ठा आहे. हा विवाह म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचे मिलन होय. हा विवाह म्हणजेच शिव आणि शक्ती यांचे समावेशन आहे. या शिवशक्ती समावेशनाने, या विवाहाने ही समग्र सृष्टी म्हणजेच साधकाची प्रकृती दीप्तिमान होईल, दिव्य चैतन्यमय उत्क्रांत होईल व आपल्या मूळ स्वरूपाकडे, आपल्या परब्रह्म स्वरूपाकडे, आपल्या सच्चिदानंद स्वरूपाकडे मार्गस्थ होईल. इथे या शिवशक्ती समावेशनाविषयी किंवा या विवाहाविषयी श्री ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवामध्ये फारच सुंदर विवेचन केले आहे. ते म्हणतात की आता उपाय व नवसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अमृतानुभव याविषयी आपण श्री स्वामीजींच्या अमृतानुभवातील अद्वैत दर्शन या ग्रंथामधील शिवशक्ती समावेशन या प्रकरणात हे आवर्जून लक्षपूर्वक वाचावे व मनन चिंतन करावे, म्हणजे हा श्रीराम सीता विवाह समजून येईल. तरीही या कथेच्या दृष्टीने पाहिले तर हा दूतरूपी साधक या पहिल्या 3 वस्त्या म्हणजेच पायऱ्यामधून प्रवास करतो. तो प्रवास म्हणजेच उपायांचे वन, साधनेचे वन आहे. म्हणून अनेक साधना करणे हाच जणू उपाय आहे व हे असे साधनारूपी वन तुडवत तो प्रवास करतो आहे. त्यातूनच मग पुढे निधिध्यास हा पाणवठा त्याला सापडतो. त्या पाणवठ्याचे पाणी पिऊन तो पुढे प्रवास करतो आहे. तरीही सायुज्य मुक्ती रूप म्हणजेच अयोध्या नगरी सापडत नाही. तेव्हा तिथे मग आत्मनिवेदन रूपी वसंत येतो व इथे साक्षात्काराचे भोजन मिळून
तो साधक सायुज्य मुक्ती रूप नगरीत पोहोचतो. इथे मग श्री सद्गुरू आज्ञेचा आहे व तंतू त्याच्या गळ्यात घालतो, म्हणजेच आज्ञेचे सत्तेचे मुक्तिरूप मंगळसूत्र त्याच्या गळ्यात घालतो. इथेच तर जीव शिव ऐक्य होते. हेच शिवशक्ती समावेशन, हाच सीताराम विवाह, हाच खरा मुक्तीचा सोहळा होय. आणि मग एवढे झाल्यावर तो साधक म्हणतो की मोक्षाचे भोजन अमृताचे पान, अहो भाग्य धन्य जीव झाला. या भागाचे सार पाहिले तर आपण याच अध्यायातील मागल्या भागात आपण पाहिले की तो साधक किंवा तो दूत 4 वस्त्यांमधून त्याला प्रवास करायचा असतो. मागच्या भागात आपण पुढचा किंवा आपल्या आत्म्याचा सतत ध्यास करत राहतो, त्यामुळे त्याला असं वाटतं की ते माझ्या सतत जवळ आहेत, समीप आहेत. व हीच दुसरी पायरी म्हणजे समीपता मुक्ती. व नवविधा भक्तीतील शेवटचा भाग म्हणजे आत्मनिवेदन ही अतिशय महत्त्वाची भक्ती. त्याने त्या साधकाला असं वाटतं की मी माझे सद्गुरू रूप होतोय, मी ईश्वर स्वरूप होतोय, मी आत्मस्वरूप होतोय, असं त्याला वाटायला लागतं. आणि हीच ती तिसरी पायरी, तिसरी मुक्ती म्हणजे स्वरूपता होय. आजच्या भागामध्ये आपण चौथी मुक्ती जी सायुज्यता मुक्ती आहे, जी मुक्ती मिळवल्यानंतर साधक आत्मस्थित होतो, पुढे ब्रह्मस्थित होतो व पुढे परब्रह्माकडे निघून जातो. ती मुक्ती म्हणजेच सायुज्य मुक्ती. आता साधकाला हा प्रवास करत असताना त्याच्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये चढ उतार, षड्रिपूंचा हल्ला, हे सतत युद्ध करत करत साधकाला हा प्रवास करावा लागतो. आणि यामध्येच तर साधक तावून आणि सुलाखून निघतो, तपपूत होतो आणि या सायुज्यरूप चौथ्या पायरीवर येऊन पोहोचतो. इथे आल्यानंतर साधकाला आत्मसाक्षात्कार होतो. तो परेच्याही वर असलेल्या घरामध्ये येऊन राहतो, मुक्त होतो. या सर्व गोष्टी त्याला मिळवून देणारा कोण असतो तर सद्गुरू. म्हणून इथे म्हटलंय की सोहमरूप सद्गुरू तुला माझा नमस्कार. तो महासद्गुरू तोच तर हे साधकाला मिळवून देणारा असतो. आणि तो साधक सद्गुरूंना प्रार्थना करतो की माझ्या जीवाचा शिवाशी म्हणजेच आत्म्याशी म्हणजेच सद्गुरूशी विवाह लावून द्या ना. आता वेळ दौडू नका, कारण मी आत्तापर्यंत खूप प्रवास केला, मी खूप सर्व काही गोष्टींमधून गेलेलो आहे. तरी हे सद्गुरू स्वरूपा, मला आता तुमच्याशी स्वस्वरूपाशी एकरूप करून घ्या. आता याकरता सद्गुरू शिष्याकडून योग्य अशी तपश्चर्या करून घेतो, साधना करून घेतो व तिथे या मुक्तीच्या स्वरूपामध्ये त्याचं शिव आणि शक्ती हे समावेशन होतं. हा शिवशक्ती समावेशन म्हणजेच जीव आणि शिवाचं ऐक्य, म्हणजेच सीता आणि श्रीरामांचा विवाह होय. आता याविषयी श्री ज्ञानेश्वरांनी अमृत अनुभवामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तो एक प्रकरणच आहे शिवशक्ती समावेशन म्हणून. आपण खऱ्या अर्थाने ते प्रकरण फार सुंदररीते त्या ग्रंथामध्ये जाऊन त्याचं चिंतन मनन करून समजून घ्यावं. परंतु इथे या साधकाच्या दृष्टीने इथे पाहिले तर तो साधक हे इथे श्री ज्ञानेश्वर काय म्हणतात की आता उपाय व नवसंतू जो आज्ञेचा आहे वतंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. म्हणजे श्री सद्गुरू तू हे माझा विवाह लावून दे, तू कारुण्याची मूर्ती आहेस. आणि मी आत्तापर्यंत उपाय व नवसंतू म्हणजे आत्तापर्यंत मी खूप उपाय केलेत, म्हणजे अनेक प्रकारच्या साधना करणे हा एक उपाय आहे. आणि तरीही मला ती सायुज्यरूप मुक्ती भेटत नाहीये. तर मग का होतं असं की त्या
नवविधा भक्तीतून तो साधना करत करत निधिध्यास रूप पाणवठ्यापर्यंत येऊन पोचतो. त्याला त्या पाणवठ्याचे जल पिल्यानंतर तो पुढच्या प्रवासासाठी तो तयार होतो व मग तिथे आत्मनिवेदन रूपी वसंत येतो. आत्मनिवेदन ही नवविधा भक्तीतील शेवटची आणि श्रेष्ठ भक्ती आहे. पहा, अनेक प्रचंड फुलांचं वन आहे, परंतु त्याला फुलं कधी येतात? जेव्हा वसंत ऋतू येतो ना, तेव्हाच त्याला फुलं येतात किंवा फळं येतात. तसं साधकाच्या जीवनामध्ये हे आत्मनिवेदन जेव्हा साधकाला साधायला लागतं, साधक आपल्या आत्म्याला आपलं संपूर्ण निवेदन, संपूर्ण समर्पण करायला जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा सद्गुरूंची खऱ्या अर्थाने पूर्ण कृपा व्हायला सुरुवात होते. मग सद्गुरू त्याला या सायुज्य मुक्तिरूप साक्षात्काराचे भोजन देतो आणि त्याच्या जीवाचा विवाह हा शिवाशी लावून देतो आणि त्याच्या गळ्यामध्ये आज्ञेचे, सत्तेचे म्हणजेच मुक्तिरूप मंगळसूत्र, इथे जो आज्ञेचा अहेव तंतू म्हटलं आहे, तर आपण भौतिक जीवनामध्ये जो विवाह करतो तेव्हा पुरुष हा स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. तसंच अध्यात्मामध्ये सद्गुरू साधकाच्या गळ्यात मुक्तिरूप मंगळसूत्र घालतो व खऱ्या अर्थाने तिथे त्या सद्गुरूंचं किंवा आत्म्याचं आणि त्या साधकाचं ऐक्य होतं आणि साधकाला हेच तर मिळवायचं असतं. आणि हे मिळाल्यानंतर मग साधक काय म्हणतो तर, मोक्षाचे भोजन अमृताचे पान, अहो भाग्य धन्य जीव झाला. मोक्षाचं भोजन म्हणजे काय तर आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर तो त्याला मोक्ष मिळतो, त्याला मुक्ती मिळते. आणि हे भोजन करत असताना तो अमृताचे पान करतो, म्हणजे अमृत रस सेवन करतो. हे अमृत रस सेवन केला म्हणजे तो मुक्त होतो, जन्म मरणाच्या एरझाऱ्यामधून तो मुक्त होतो, तो अमृतमय होतो, तो अंधकारातून प्रकाशाकडे जातो आणि मृत्यूमधून अमृतकडे जातो, म्हणजेच तो अमृतमय होतो. म्हणून त्याचा जीव हा धन्य होतो. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.